हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे सोलापूरची प्रसिद्ध शेंगा चटणी। त्यासाठी आपण ह्या मेजरमेंट कपने एक शेंगदाणे घेतलेले आहे। ते आपण मंद गॅसवर भाजून घेणार आहोत। आपल्याला शेंगदाणे खूप लालसर नाही करायचे, अगदी थोडे शेकल्यानंतर थोडे हलकेसा डाग पडल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत। गॅस हाय नाही करायचा आहे, लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। सोलापूरची शेंगा चटणी खूप प्रसिद्ध आहे, जगभरात प्रसिद्ध आहे। ती आपण करण्याचा प्रयत्न करूया। ते तिकडे त्या शेंगदाणे भट्टीमध्ये भाजलेले असतात आणि उखळामध्ये कुटलेले असते। त्या शेंगदाण्याची चव, चटणीची चव वेगळीच असते। पण आपण आपल्या घरी उखळ नाही किंवा भट्टी नसल्यामुळे आपण गॅसवर आणि मिक्सरला लावणार आहोत, पण त्याच प्रयत्न आपण तसाच ठेवणार आहोत। साली काढण्या इतपत असे हलके डाग पडले की आपण गॅस बंद करणार आहोत। या चटणीला जास्त वेळ लागत नाही आणि साहित्य पण फार खूप नाही आहे। जिरे, लसूण आणि लाल तिखट आणि शेंगदाण्याचं तेल लागतं वरतून घालायला, ते टेक्स्चर येण्यासाठी असं ओलसर। आपलं असे सालं निघत आहे। आता आपण गॅस बंद केलेला आहे। हे गार करून आपण याची सालं काढून घेऊया। तेल घालून आपण शेंगदाणे आता भाजून घेणार आहोत। त्यामध्ये एक 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत। एक चमचा जिरे घालणार आहोत। हे सगळं तेलात छान परतून घेणार आहोत। गॅस बारीक ठेवायचा आहे। या चटणीला शेंगदाणे 2 वेळा आपल्याला भाजावे लागतात, त्यामुळे आपण भाजून घेतोय सेम टेक्स्चर येण्यासाठी। तेलामध्ये छान खरपूस शेंगदाणे भाजून घेणार आहोत। खरपूस शेंगदाणे भाजल्यामुळे चटणीला छान स्वाद येतो। त्यांच्या चटणीचं पण असं खाताना खरपूसपणा जाणवतो आपल्याला। आपले शेंगदाणे होत आले, आपण गॅस बंद करूया आणि आता गरम आहे तोपर्यंत आपण असं हलवून घेऊ, कारण कढई गरम आहे। असं हलवून घेऊ आणि गार झालं की आपण बारीक करणार आहोत। गार व्हायला हे बघा, आपले शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहे। यामध्ये आपण 1 चमचा तिखट घालणार आहोत, काश्मीरी लाल मिरची पावडर। आणि ते शेंगा चटणीचं चटणी खूप तिखट नसते, फक्त कलर असतो। आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि वाटून घेणार आहोत। वाटताना ते पल्स मोडवर वाटायचं आहे, खूप बारीक नाही करायचं आहे। थोडे मध्ये मध्ये शेंगदाणे थोडे बारीक अर्धे असे आपल्याला दिसायला आणि
चवीला दाताखाली आले पाहिजे, त्यामध्ये तसंच टेक्स्चर असतं, खूप बारीक करायचं नाही. अशा आपण खालीवर करून घ्यायचे आहोत, म्हणजे जेणेकरून सर्व चटणीला मीठ आणि तिखट लागेल. आता आपण पल्स मोडवर बारीक करून घेऊ. आपण पल्स मोडवर बारीक केलेली आहे. आता ही कोरडी आहे, यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत आणि पुन्हा पल्स मोडवर फिरून घेणार आहोत. आपली सोलापूरची शेंगा चटणी रेडी आहे. बघा, टेक्स्चर खूप सुंदर आलेलं आहे. तुम्ही एखाद्या वेळेस भाजी वगैरे नसेल तर आपण चटणी पोळीवर पोट भरू शकतो. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच खूप छान नवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.